आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा शहरासह श्रीगोंदा तालुक्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात होते साजरी। पारंपरिक वाद्यांच्या गजरात सायंकाळी निघणार मिरवणूक, मनोहर पोटे यांचं प्रतिपादन। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यामध्ये व श्रीगोंदा शहरामध्ये विविध भागात आणि चौकामध्ये तिथीप्रमाणे शिवजयंती मोठ्या थाटामाटात आणि दिमाखात साजरी करण्यात येत आहे। झेंडा चौक, शनी चौक, छत्रपती शिवाजी महाराज सर्कल व कालिका माता मंदिर या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान मासानिमित्त कालिका माता मंदिर या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। आज सायंकाळी शिवसेनेचे नेते नंदकुमार ताडे यांच्या वतीनं पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणुकीचे तसेच संतोष खेतमळीस यांच्या वतीनं मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे। मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आलं आहे। यावेळी विविध मान्यवरांनी सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या। 43 वर्ष झाले हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश केले की महाराष्ट्रामध्ये शिवजयंती धूमधडाक्यात झाली पाहिजे। आम्ही त्या टायमाला टांग्यातून मिरवणूक काढतो, टांग्यातून कलम दाखवले असं की आमच्या आया बहिणी गॅस बत्ती घेऊन चालायचो। परंतु बघता बघता त्यांच्या आशीर्वादाने एवढी मोठी मिरवणूक झाली की आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांची पूर्ण ताकद या मिरवणुकीला। या नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि बरोबर या शहराचे सुपुत्र मनोहरदादा पोटे ही नगराध्यक्ष नव्हते, नगरसेवक होते। आम्ही फक्त दादाला आदेश, दादा उद्या शिवजयंती मिरवणूक आहे, दादा काय करायचं? त्या पट्ट्यांनी म्हणायचं काय करायचं? दादा बँकचे पैसे द्यावं लागतात, दादा माझं ठीक आहे, बँकचे पैसे दिले। शिवजयंतीच्या निमित्त माझी विनंती सगळ्यांना संध्याकाळी 5 वाजता बाजार तळावर समजांनी एकत्र या आणि सर्व मिळून आपण हा उत्सव मोठा करू आणि सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा। शिवजयंतीच्या निमित्तानं आमचे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नंदकुमारजी ताडे हे गेली 43 वर्ष या ठिकाणी झेंडा चौकामध्ये शिवजयंती साजरा करण्याचा प्रयत्न करतात। या ठिकाणी दरवर्षी ते मोठी मिरवणूक या ठिकाणी काढतात। शिवजयंतीचा दरवर्षी मोठा उत्सव ते साजरा करतात। निश्चितपणे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिली, छत्रपती शिवाजी महाराज जे सर्व धर्म यांना बरोबर घेऊन ती स्वराज्याची स्थापना केली, त्या महापुरुषांच्या नेत्यांच्या जयंती पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या पाहिजेत। त्या जयंती पुण्यतिथी साजरी केल्याने त्यांच्या विचाराला एक उजळणी देण्याचं काम या ठिकाणी होतं आणि नंदुशेठ सारखी माणसं असतील अजून या ठिकाणी शिवजयंतीचे कार्यक्रम शहरात 2-3 ठिकाणी आहेत। बाकी ज्या आंबेडकर जयंती असेल, अण्णाभाऊ साठे जयंती असेल, हे महापुरुष जे घडलेत त्यांचे विचार निश्चितपणे आपण या ठिकाणी जनतेने, तरुण वर्गाने आत्मसात करून आपल्या जीवनात त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे। या निमित्तानं मी या ठिकाणी उपस्थित सर्वांना व श्रीगोंदावासियांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। आज या ठिकाणी आमचे नेते नंदकुमार ताडे यांनी 43 वर्षापासून शिवजयंतीचा जो उत्सव ह्या झेंडा चौकात करत असतात। येणाऱ्या दीड वर्षाच्या काळात आदरणीय मनोहरदादा पोटे यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा बायपास रोडला अतिशय भव्य आणि दिव्य श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक होईल। या शिवजयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो। आज आपल्या श्रीगोंदा शहरामध्ये या ठिकाणी विविध ठिकाणी शिवजयंती साजरी होत आहे। मी या निमित्ताने सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो। जय श्रीराम। आज आपण या ठिकाणी धर्मवीर बलिदान मास निमित्त दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर घेतोय। पूर्ण तालुक्यात आपण हा उपक्रम गेली 5 ते 6 वर्ष झाला राबवतोय। रक्तदान हे श्रेष्ठ दान हे आपण या माध्यमातून हे करतो आणि जी धर्मवीर संभाजी महाराजांनी आपल्यासाठी जे बलिदान दिले त्याचं कुठतरी आपल्याला आठवण किंवा एक आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे यासाठी आपण रक्तदान शिबिर दरवर्षी घेत असतो। याही वर्षी कालिका माता मंदिरात आपण रक्तदान शिबिर घेतोय। मागच्या वर्षी आपलं 80 रक्तदान झालं, यावेळी 100 जाईल अशी आपल्याला अपेक्षा आहे। कार्यक्रमाला आपल्या शहराचे प्रथम नागरिक सुनीताताई खेतमळीस, नगराध्यक्ष अलकाताई आंबोले, एम डी शिंदे,
तालुक्याचे बाकी विभागाचे आदरणीय गोपनाथ पाचपुते, राजेंद्रराव पांडे, नगरसेवक सोनू कोथिंबिरे, भरपूर प्रतिष्ठित अरविंद कापसे, भरपूर असे प्रतिष्ठित समाजातले मान्यवर उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात सगळे मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत. सर्व आलेल्यांचे मनपूर्वक असे आभार. जय महाराष्ट्र. आज छत्रपती शिवराय यांची तिथीनुसार जयंती आहे, तरी त्या जयंतीनिमित्त सर्व श्रीगोंदावासियांना, सर्व तालुक्यावासियांना मी प्रथमतः शुभेच्छा व्यक्त करतो. हिंदू हृदय सम्राट प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. हिंदू हृदय सम्राट प्रतिष्ठानच्या वतीने आपण हे शिवजयंती साजरा करत असताना हे आज आमचं 27वे वर्ष आहे. आम्ही बालवयात असल्यापासून शिवजयंती साजरी करत आहोत आणि सर्वच शिवभक्तांच्या वतीने ही शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. आम्ही यावर्षी मिरवणूक व कुठलाही आवड खर्च न करता सामाजिक उपक्रम राबवून हा कार्यक्रम साजरा करणार आहोत. जसं की जे आपले आता नुकत्याच 10वी व 12वी परीक्षा चालू आहे, तर त्या परीक्षा झाल्यानंतर जे विद्यार्थी गुणवंत यादीमध्ये येणार आहेत त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना जी शैक्षणिक अडचण असेल, उदाहरणार्थ जे शालेय साहित्य असेल, हे आपण शिवजयंतीच्या माध्यमातून करणार आहोत आणि जो आवड खर्च आहे तो टाळून या शिवजयंती माध्यमातून करणार आहोत. तरी या शिवजयंतीसाठी उपस्थित आपले पोलीस निरीक्षक किरणजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते व हरिभक्त पारायण भूषण महाराज महापुरुष या नगरीचे माजी नगराध्यक्ष मनोहरदादा पोते असतील व नगराध्यक्ष सुनीताताई केतमाईस असतील व आता खासदार निधी लंके साहेब थोड्याच वेळात येणार आहे. तर सर्वच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या शिवप्रतिमाचे पूजन झालेलं आहे. दिवसभरात बाल शालेय विद्यार्थी आहेत त्यांचे भाषणाचे पवाड्याचे कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्व श्रीगोंदा तालुक्यातील, श्रीगोंदा शहरातील सर्व पत्रकार बांधव असतील, सर्व व्यापारी बांधव असतील, सर्वच पक्षाचे कार्यकर्ते यांनी या शिवजयंती सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. तर त्यांचं मी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने, आमच्या हिंदू हृदय सम्राट प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. बहुजन प्रतिपालक छत्रपती राजे शिवाजी महाराज यांची आज या ठिकाणी तिथीप्रमाणे जयंती या ठिकाणी श्रीगोंदा तालुका शिवसेना यांच्या वतीने या ठिकाणी साजरी होत आहे. गेली 30-35 वर्षापासून श्रीगोंदा तालुक्याचे शहर प्रमुख संतोषजी केतमाईस यांच्या माध्यमातून ही शिवजयंती पारंपरिक वाद्यामध्ये या ठिकाणी मिरवणूक काढून साजरी केली जात आहे. याच पद्धतीने याही वर्षी तात्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी श्रीगोंदा तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिवजयंती या ठिकाणी साजरी होत आहे. या शिवजयंती साजरी होत असताना आज सकाळी या ठिकाणी मूर्तीपूजन करून साजरी झालेली आहे आणि संध्याकाळी पारंपरिक वाद्याच्या ढोल ताशांच्या गजरामध्ये या ठिकाणी भव्य अशी शिवसेनेच्या वतीने मिरवणूक होणार आहे. याही कार्यक्रमाला आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं ही सगळ्यांना विनंती. या शिवजयंती निमित्त श्रीगोंदा शहरातील व सर्व तालुक्यातील व्यापारी वर्ग, महिला वर्ग, ग्रामस्थ यांना शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा देतो आणि थांबतो. सर्व शिवभक्तांनी व शिवसैनिकांनी शिवजयंतीची मिरवणूक शांततेमध्ये काढावी असे आवाहन श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी केले आहे. आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथे थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. श्रीरंग साळवेसह दत्ता जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.